हॅलो मंडळी, तर मग कशी आहात सगळे? मस्त मजेत ना मंडळी? आज मी एकदम स्वस्त आणि हेल्दी घरगुती चिकन मसाला बनवणार आहे. तर म्हटलं माझ्या यूट्यूब फॅमिलीसोबत पण शेअर करते. आता हा मसाला मी सुद्धा पहिल्यांदा बनवत असल्यामुळे ह्याचा अंदाज नसल्यामुळे मी प्रत्येक गोष्ट ही 10-10 रुपयाची आणली आहे. खड्या मसाल्यामध्ये जेवढे पण प्रकार वापरले जातात ते सगळे मी 10-10 रुपयाचे पॅकेट आणले होते. आणि त्यामध्ये कस्तुरी मेथी, शाही जिरे आणि खसखस ही सुद्धा आहे. मध्यंतरी मी 2 पॅकेट असेच आणले होते खडे मसाल्याचे 20-20 रुपयाचे, ते पण त्यात ॲड केले. आणि एक साईडला गॅसवरती कढई गरम झालीच होती, त्याच्यामध्ये सगळे पॅकेट एक एक करून मी टाकले आणि एकदम स्लो गॅसवरती मी भाजायला ठेवले. तर भाजताना याचा सुगंध खूप छान येतो, जसं काय चिकनचंच काहीतरी बनत आहे रेसिपी. एकदम मस्त सुगंध येतो. तर हे कसं भाजलं गेलं आहे ओळखण्यासाठी तर बघू शकता तुम्ही, ह्याचा असा आवाज येतो, म्हणजे एकदम कुरकुरीत आणि छान भाजल्यानंतर खड्या मसाल्याचा कलरही बदलतो. तुम्ही बघू शकता या पद्धतीने तुम्हाला भाजायचा आहे. खडा मसाला कसा भाजला गेला आहे याच्यासोबत माझ्या लहान मुलांचा पण आवाज येत आहे. मस्तपैकी त्यांचं बाहेर खेळणं चालू होतं आणि आतमध्ये माझं हे काम चालू होतं. हा हा, काय सुगंध सुटला आहे. बाहेर जो मसाला आपण घेतो तो आपल्या शरीरासाठी हेल्दी नाही आहे. तुम्ही बघू शकता, काही फरक नाही आहे. एकदम तसाच जसं आपण बाहेरून पॅकेट आणतो तसाच बारीक. आणि बाहेरच्या चिकन मसाल्यापेक्षा ह्याला 1 नंबर टेस्ट आहे. हा तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि मला हे सांगा. ही टिप्स मला माझ्या मोठ्या बहिणीकडून मिळाली आहे. थँक्यू.